स्वामी. स्वामी, माझ्या आईचं प्रारब्ध बदलून टाका ना. तुम्ही काही करू शकता आणि तुम्हीच म्हणता ना की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मग माझ्या आईच्या पाठीशी उभे राहा ना स्वामी. मला माझी आई हवी आहे स्वामी, माझी आई हवी आहे. गौरी, स्वामींनी दिलेली उदी म्हणजे औषधापेक्षाही मोठा आधार आहे बरा. गौरी, लक्षात ठेव, आम्ही आहोत तुझ्या बरोबर तुझा त्रास कमी करायला. कविराज, ओ स्वामी. ते रोपट आणून दे. ये. याची काळजी घे, याला पाणी घाल आणि जप. जशी आज्ञा स्वामी. मी या रोपाची नक्की काळजी घेईन. हो, आणि मी पण पाणी घालीन. जपा याला. कधी कधी छोट्या रोपट्यात पण मोठं उत्तर दडलेलं असतं. भिवू नका, विश्वास सोडू नका. श्री स्वामी समर्थ. स्वामी देवा, एक विचारू. विचार. नाही म्हणजे हे रोप तुम्ही गौरीलाच का दिलत? म्हणजे त्यामागे काही अर्थ आहे का? हे रोपट विश्वासाचं आहे. त्याला रोज पाणी घालावं लागतं, त्याची काळजी घ्यावी लागते, तरच ते वाढतं. आणि जर नाही पाणी घातलं तर ते कोमेजून जातं. विश्वासाचंही तसंच आहे. तो रोज जपावा लागतो, वाढवावा लागतो, जागवावा लागतो. संकट विश्वासाची परीक्षा घेतं आणि विश्वास संकटावर विजय मिळवतो. म्हणजे स्वामी, गौरीवरचं संकट अजून संपलेलं नाही? हो, आणि तिचं बळही. म्हणूनच तिला विश्वास जपायला सांगताय ना? हो, कारण पुढचा प्रवास औषधाने नाही, विश्वासाने पार पडणार आहे. हो स्वामी देवा, विश्वास असला ना की माणूस अशक्यही सहन करतो. आणि विश्वास नसेल तर माणूस सुखातही तुटतो. भिवू नकोस गौरी. रोपट जपशील तसाच विश्वासही जप. अगाई किल्ली. माझ्याकडे फक्त पुढच्या पौर्णिमेपर्यंतचा काळ आहे. हे सत्य आहे का स्वामी? विधी लिखित आहे. काळजी करू नकोस. तू तुझ्या मुलीचं लग्न बघशील. आई, काय झालं? अशी का बसलीस? हे घर माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलंय. मी आतापर्यंत अगदी मंदिरासारखं जपलंय ग त्याला. तिथल्या प्रत्येक विटेत माझा श्वास, प्रत्येक कोपऱ्यात आठवणी आहेत. आणि आता पुढच्या पौर्णिमेनंतर हे घर दिसणार नाही असं जाणवतंय मला. आई, असं नको ना बोलू.
पुन्हा पुन्हा तेच तेच माझं काय होत असेल तुला कळत नाहीये का? वेडी, तू तशी खसलीस तर मला कसा बरं धीर येईल? सावर स्वतःला, म्हणजे मला बळ येईल. आई, तू तुझं निघून जाणं मी विचारही नाही करू शकत. तू नशील हे मान्यच नाहीये मला. सगळं किती छान चाललं होतं ना, आणि अचानक हा आजार आला. यमुना, आता जाणवतंय ग मला, आपण आयुष्याला किती गृहीत धरतो. वेळ आहे, उद्या करू, नंतर करू असं म्हणतो, आणि ही वेळ हातातून निसटून कधी जाते कळतच नाही. मला आज जाणवतंय, मी जर अजून स्वामी सेवा केली असती, दिवसातून एकदा नाही 2दा 3दा स्वामींच्या स्थानावर गेले असते, अजून काही चांगली कामं केली असती, जर तुझं लग्न लावून दिलं असतं. पण वेळ म्हणत राहिले, आणि ही वेळ कधी संपत आली कळलंच नाही. यमुना, वेळ कधीच थांबत नसते, थांबतो तो माणसाचा भ्रम. असो, आता रडत बसून काही उपयोग नाही, आणि रडायला तरी कुठे वेळ आहे? काम खूप आणि वेळ थोडा असं झालंय. आता एकच शेवटची इच्छा आहे बघ, तुझं लग्न झालेलं बघायचं मला, तुला तुझ्या संसारात जाताना बघायचंय, हे घर तुझ्या नावावर सुपूर्त करताना बघायचंय. म्हणजे मी निर्धास्तपणे जायला मोकळी. आई, मला नकोय लग्न, मला दुसरं काहीच नको. मला फक्त तू हवी आहेस आई, फक्त तू. अगं वेडे, आपल्या मुलीचं लग्न हे प्रत्येक आईचं स्वप्न असतं, आणि स्वामी म्हणालेत ना की मी तुझं लग्न बघणार आहे म्हणून, मग त्यांचा शब्द खोटा कसा बरं ठरेल? बरं, दिवस कमी आहेत, मला आत्तापासूनच कामाला लागायला हवं. सगळ्यात आधी तुझ्यासाठी मुलगा शोधायला हवा, हो ना? मी एक काम करते, गुरुजींकडे जाते आणि त्यांना सांगते येत्या 2 दिवसात तुझ्यासाठी चांगलं स्थळ शोधा म्हणून. आले. आई, आई, मला तुझी काळजी आहे ग. मला तुझं आयुष्य हवंय, तुझी आयुष्यभराची साथ हवी आहे. तुला काहीच नाही होणार. तुझा हा आजार बरा होईल, नक्की होईल. जर आजार बरा होणारा असता तर स्वामींनी तसं सांगितलं असतं ना. स्वामी काय म्हणाले ऐकलं नाहीस का? हेच माझं प्रारब्ध आहे, आणि बाळा, प्रारब्धापासून पळून जाता येत नाही, तर त्याला धैर्याने सामोरं जावं लागतं. स्वामींनी शिकवलंय आपल्याला. शांत हो. मी गुरुजींकडे जाऊन येते. तू एक काम कर, हे स्वामींनी दिलेलं रोपटं जमिनीत लाव, त्याची काळजी. आलेच मी. स्वामी, स्वामी, माझ्या आईचं प्रारब्ध बदलून टाका ना. तुम्ही काही करू शकता, आणि
तुम्हीच म्हणता ना की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. मग माझ्या आईच्या पाठीशी उभे राहा ना स्वामी. मला माझी आई हवी आहे स्वामी, माझी आई हवी आहे. झाल्या का वाटी? उद्याची तयारी झाली ना? झाली. धूप नीट करा. हा लखोबा, अरे किती मोठी वाट केली, जरा बारीक कर. हो हो करतो करतो. नुसतं आपला काकडे मशाल एवढं मोठं. कशी व्यवस्थित तयारी करते ना मी. छान हो छान. आज स्वामी इतके का हसतायत? यामागे ना नक्कीच काहीतरी लिहिला असणार. हो पण काय ते कळलं पाहिजे ना. हो. तुम्हाला काही कळतंय का? नाही, मलाही काही माहित नाहीये. विचारूयात. हो चला चला चल चल या या. स्वामी देवा, एक विचारू का? हो, विचार. आज एवढे हसताय, काही आठवतंय का? सुंदरे, अगं निसर्गाच्या विसंगतीवर हसतोय. म्हणजे तुम्ही आमचे भक्त आहात ना? हो भक्त आहोत. मग सांगा बरं, निसर्गाची सगळ्यात मोठी विसंगती कोणती? स्वामी, पाऊस कधी येणार हे सांगता येत नाही, ही विसंगती का? कधी दुष्काळ कधी पूर, ते असेल का? किंवा एखादी रोगराई कधी येईल हेही सांगता येत नाही, ती विसंगती असेल का? आधी वर बघा. हे आकाश असंच राहील? नाही. हे ढग, नाही ही चंद्राची कला, नाही. अहो बदलणार. हो हो बदलणार बदलणार. ही जमीन, ही अशीच राहील का? हो हो हो. नाही. नाही नाही. तो दगड झिजणार. आणि हे झाड, स्वामी, हे झाड मोठं होऊन सुकून जाईल. आणि सुंदरे, तुझ्या हातात जे धान्य आहे ते हे पेरलं की अंकुरेल आणि मोठं होईल, बदलेल. म्हणजे आज नाही तर उद्या सगळं बदलतं आणि ते बदलणारच. पण स्वामी, एक म्हण आहे, माणसाचा स्वभाव कधी बदलत नाही. नाही हा, तो सुद्धा बदलतो. विचार बदलतात, परिस्थिती बदलते, संगत बदलते. आता माझंच उदाहरण घ्या. अगदी बरोबर बोललीस सुंदरे. स्वभाव बदलतो, विचार बदलतात, नाती बदलतात, परिस्थिती बदलते, सत्ता बदलते, शरीर बदलतं, काळही बदलतो. पण एक गोष्ट मात्र बदलत नाही, प्रारब्ध. प्रारब्ध प्रारब्ध प्रारब्ध. हाच निसर्गाचा नियम आहे. खरंच बाकी सगळं बदलतं पण भोग चुकत नाही. म्हणूनच गौरीला तिचे भोग भोगावे लागतात. बरोबर ना स्वामी? यमुना,
आई धमक्या त्यांना द्या, ते घाबरतात. मी स्वामींचा भक्त आहे आणि स्वामींच्या भक्तांना मारणारा अजून जन्माला यायचा आहे. तुम्ही सरदार आहात, शोभतं का तुम्हाला हे? तुम्ही मला तिघही माणसांसारखे दिसतच नाही आहात. गौरी, एका मागोमाग एक धक्के देतेस तुम्हाला आणि वर त्या स्वामींचं नाव घेऊन माझा अपमान करतेस. या यशवंतरावला अजून ओळखलं नाहीयेस तू, लक्षात ठेव. आता हा खेळ माझ्या नियमांवर होणार. पण स्वामी, तुमच्या कृपेने प्रारब्धही बदलू शकतं ना? कधी कधी त्यांच्या प्रारब्धात अन्याय होतो, त्यांच्या नशिबात कोणी छेडछाड करतं, त्यांच्या बाबतीत आम्ही हस्तक्षेप करतो. पण सगळ्यांच्या बाबतीत नाही. प्रारब्ध कायम राहतं, पण ते भोगायची ताकद बदलू शकते. अरे हाच खरा चमत्कार असतो. म्हणजे स्वामी? काहींना नशीब मोठं मिळतं पण ते सांभाळता येत नाही. काहींना दुःख मोठं मिळतं, ते पेलवत नाही. म्हणजे कृपा प्रारब्ध मिटवत नाही, ते सहन करायची शक्ती देते. अगदी तसंच. प्रारब्ध बदलत नाही, पण भक्त बदलत. आणि भक्त बदलला की प्रारब्धाची वेदना कमी होते. अजूनही नीट कळलं नाही ना? नाही स्वामी. सुंदरा, जा आतमध्ये जाऊन सोन्याच्या नाण्यांची थैली घेऊन ये. सोन्यांच्या नाण्याची थैली? हो, घेऊन ये जा. हो, आणते स्वामी देवा. स्वामी देवा. स्वामी, याचं काय करायचं? स्वामी, पण प्रारब्ध आणि सोन्याचा नेमका संबंध तरी काय? खूप मोठा संबंध आहे. चला प्रत्यक्षच दाखवतो. चला. लखोबा, मगाशी भजन झाल्यावर तू काहीतरी तक्रार करायचं म्हणत होतास. काय सांगायचंय तुला? स्वामी, काही भक्त तुमच्या दर्शनाला निमित्तपणे येत नाहीत, पण कधीतरी त्यांच्या आयुष्यात काही वर खाली होतंय असं दिसलं की ते येतात. पण तरीही तुम्ही त्यांच्यावर कृपा करता, लक्ष ठेवता, असं का? काय ना लखोबा, आई वडिलांकरता आपली सगळी मुलं सारखीच असतात. जर ती मुलं त्यांच्याशी बोलली नाहीत तरी आई वडील त्यांना विसरतात का? नाही. नाही ना. तसंच आमचं आहे. आमच्याकरता सगळे भक्त सारखेच आहेत. बर, सखाराम इथेच राहतो ना? हो हो स्वामी, इथेच राहतो सखाराम. याच वेळेला तो शेतावर जायला निघतो. त्याला आर्थिक चणचण आहे, पैशांची गरज आहे. चला आज आता त्याचं नशीब बदलूया. सुंदरे, हा, ही सोन्याच्या नाण्यांची थैली ठेव तिथे वाटेत. बरं स्वामी देवा. चला समोरच्या पारावर बसून त्याची गंमत बघूया. चला.
अजून कसा आला नाही हा उडला तो. हो स्वामींनी त्याच्यासाठी थैली ठेवली करी, त्याने तर डोळ्यावर पट्टी बांधली ना, मग त्याला ती दिसणार तरी कशी? हो ना, रात्रीच्या वेळेस डोळ्यावर पट्टी बांधून कोण चालतं का? मूर्ख कुठला. अरे चालताना त्याचा पाय लागेल थैलीला, मग येईल लक्षात त्याच्या. अरे काय हे बिचारा, नशीब बदलायची संधी चालून आली होती, पण त्याला ती दिसलीच नाही. दिसणारच नव्हती. चला, झालंय आमचं काम. काय झालं का मी सांगितलेलं काम? हो सरदार, झालं. जसं सांगितलं होतं तसंच झालं. आता फक्त पुढचा तमाशा बघा. छान, फारच छान. आता बघतो किती दिवस त्या गौरीला साथ देतात तिचे स्वामी. सखाराम, थांब बाबा जरा. श्री स्वामी समर्थ. काय रे, अशी डोळ्याला पट्टी बांधून कुठे निघालायस? आणि पैशांची चणचण आहे ना तुला? हो. पुढच्या 7 पिढ्या बसून खातील अशी सोय केली होती तुझी स्वामी देवांनी. काय म्हणजे? हे बघ, सोन्याच्या नाण्यांची थैली. हे बघ. सखाराम इथेच राहतो ना? हो हो स्वामी. त्याला आर्थिक चणचण आहे, पैशांची गरज आहे. चला, आज आता त्याचं नशीब बदलूया. हे माझ्यासाठी होतं? हो, पण काय रे, नेमकं आजच डोळ्याला पट्टी बांधून घराबाहेर का पडलास तू? अहो, माझा एक मित्र राहायला आलाय घरी. गप्पा मारत मारत मी त्याला बोललो की शेताकडे जाणारी वाट आहे ना, ती माझी अगदी तोंडपाठ झाली आहे. अगदी डोळे झाकून सुद्धा मी जाऊ शकतो. आणि मग काय, त्याने पैज लावली आणि बोलला की डोळे झाकून जाऊन दाखवच. आणि म्हणून मी डोळे झाकून निघालो. काय रे हे, आजच दुर्बुद्धी सुचली का तुला पैज लावायची? संधी त्याच्या नशिबातच नव्हती. आता मला सांगा, ही संधी याच्या नशिबातून का गेली? कारण हा सोयीनी भक्ती करतो, आत्मकेंद्रीय, अजून गुरुप्रती स्वतःला समर्पित केलेलं नाहीये. आमच्याशी मनाने आणि आत्म्याने जोडला गेलेला नाहीये. जोडला गेलेला असता तर आमचा संकेत त्याला एका क्षणात समजला असता. नुसती भक्ती करून उपयोग नाही, ती डोळस आणि जागरूक असावी. नाहीतर मग आम्ही नशिबात केलेला बदलही तुमच्या लक्षात येत नाही आणि तुम्हाला तो फळतही नाही. आमच्या गौरीच्या प्रारब्धात आम्ही बदल करू शकत नाही, पण तिच्या नशिबात बदल नक्कीच करू शकतो. आणि आम्ही तो करणारच. प्रारब्धाची वाट बदलता येत नाही, पण त्या वाटेवरती छान फुलं फुलवता येतात. आमच्या गौरीच्या आयुष्यातही असंच एक छान फुल फुलणार.
स्वामी, इतकी वर्ष तुमची सेवा केली, सुखात केली, दुःखात केली. कधी काही मागितलं तर कधी फक्त तुमच्या समोर बसून मन मोकळं केलं. पण आता माझे जे काही दिवस उरलेत, त्या दिवसात माझ्याकडून जी काही सेवा होईल ती गोड मानून घ्या स्वामी. आणि हीच माझी शेवटची कमाई आहे असं समजा. मी कुठे कमी पडले असेल तर मला माफ करा. माझं एकच मागणं आहे, पुढच्या जन्मात मला तुमची भक्त म्हणूनच जन्म द्या. तुमच्या चरणांची सेवा करण्याचं भाग्य मला द्या. या जन्मात माझ्याकडून जी सेवा राहून जाईल ती मी पुढच्या जन्मात नक्की पूर्ण करेन स्वामी. गौरी, भक्तांना फक्त पुढचा जन्म दिसतो, पण आम्हाला पुढचे प्रत्येक जन्म दिसत असतात. तू पुढच्या जन्माची भाषा करतेस, पण आम्ही ह्या जन्मात तुझे उरलेले क्षण कसे सुंदर होतील याचा विचार करतोय. सेवा कधीच वाया जात नाही ग बाई. चरणी अर्पण केलेला एक क्षणही हरवत नाही. भक्त विसरतो पण नियती विसरत नाही, आणि गुरु तर कधीच नाही. तुला वाटतंय सेवा राहून जाईल, पण तुझ्या आयुष्यात अजून एक खूप मोठं कार्य बाकी आहे, आणि ते पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुला जाऊ देणार नाही. आई, 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 अगं लवकर ये. प्रारब्धाची पावलं जवळ आली की आधी मनाला चाहूल लागते, आणि काही बातम्या अशा असतात त्या ऐकण्याआधीच हृदयाला त्यांचा भार जाणवू लागतो. हो, काय झालं? का ओरडतीयेस? आई, हे बघ, मी बघितलं तेव्हा ही कडी तुटली होती. अगं हो ग, थांब, मी बघते, थांब. अगं नाही, सगळा ऐवज तसाच आहे. पण हो, काय? मग ही कडी कशी काय तुटली? मलाही तेच कळत नाहीये. म्हणजे बघ ना, जर चोरी करायची होती तर मग सगळे ऐवज तसेच कसे, आणि चोरी करायची नव्हती तर तिजोरी उघडी कशी? यमुना, आपल्या घराचे कागद, आपल्या घराचे कागद, आपल्या घराचे कागद. काय झालं? अगं यमुना, आपल्या घराचे कागद, घराचे कागद चोरीला गेलेत. यशवंत, यशवंत, यशवंत. जे हरवतं ते नेहमीच लुटलं गेलेलं असतं असं नाही. कधी कधी ते नियती हातातून काढून घेते, कारण त्यामागचा हेतू दाखवण्यासाठी. कागद चोरीला गेले म्हणून घर जात नाही, आणि कागद हातात आले म्हणून घर मिळतही नाही. मालकी कागदावर नसते, ती कर्मावर असते. पण जेव्हा लोक माणसाच्या डोळ्यावर पट्टी बांधतो तेव्हा त्याला कागद दिसतात, परिणाम दिसत नाही. संपत्ती दिसते पण पाप दिसत नाही. यश मिळाल्यासारखं वाटणं आणि खरंच जिंकणं यात खूप फरक असतो. काहींना तो फरक समजतो आणि काहींना प्रारब्ध तो समजावून सांगतो. खेळ अजून संपलेला नाहीये, आता खरी चाल पडलीये. झालंच, शेवटी झालंच.
त्या गौरीच्या घराचे कागद आपण चोरून आणलेत. आता ते घर तिचं आहे याचा एकही पुरावा तिच्याकडे राहिला नाही. म्हणजे सरदार आता ती गौरी काहीच करू शकत नाही. काहीच नाही, कारण सरकार दरबारी सुद्धा ह्याची नोंद मी माझ्या नावावर करून घेईन. मग सरकारी कागद पण माझे, हे घरही माझं, हे घरही माझं, हे घरही माझं. लक्षात ठेवा, हा यशवंतराव मागत नाही, घेतो. हक्काने नाही तर हिसकावून. यशवंतरावची नजर पडली की मालकी ठरली. आता ही पाटी गौरीच्या घरावर लागणार म्हणजे लागणारच. गौरी, हरलीस तू, तुझे स्वामी पण हरले.